नमस्कार. तर आज बनवलेली होती दुपारी मी शेपूची भाजी मुगाची डाळ टाकून. तर ती बरीच शिल्लक राहिली, तर म्हटलं आता याचं काय करावं. तर ते मी आता एका मोठ्या पातेल्यात टाकून घेते. त्यानंतर मी त्यात अर्धी वाटी एवढं बेसन पीठ मी आता यात ॲड करून घेते. तुम्ही इकडे बघू शकता, मी अर्धी वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर मी ते थोडंसं मीठ टाकून घेते. ते व्यवस्थित मिक्स करून घेईल. थोडंसं नॉर्मल पाणी टाकेल, खूप जास्तही पातळ करायचं नाही. इकडे मी थोडंसंच पाणी टाकून घेतलं आहे. त्या पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता आपण ज्याप्रमाणे कोथिंबिरीच्या वड्या बनवतो त्याचप्रमाणे इकडे मी एक पातेलं त्याच्यात पाणी टाकून वरून मी ही चाळणी ठेवणार आहे. त्या चाळणीला वरून तेल लावून घ्यायचे. आपलं आता हे व्यवस्थित मिक्स करून मी ते थापून घेते. पूर्ण असं प्लेन करून घ्यायचं आहे, जसे आपण वड्या थापतो तसंच सेम. पावसाच्या वातावरणामुळे मध्ये मध्ये लाईट ये जा करते म्हणून थोडंसं व्यवस्थित दिसत नाही. इकडे पाणी आपलं उकळून झालं आहे, त्यात मी चाळणी अशी ठेवून देते आणि वरून एक प्लेट झाकून दिलेली. 15 ते 20 मिनटात या वड्या छान असं शिजून होतात. आता या गार करून घेईल. गार झाले की मग त्यांना मी वड्यांप्रमाणे कापून घेईल. तुम्ही इकडे बघू शकता ते आता शिजून झालेल्या आहेत. मी पहिल्यांदाच ट्राय केल्या, पण खरंच खूप छान आलेल्या होत्या वड्या. इकडे मी अशा पद्धतीने त्यांना कट देऊन घेतला आहे. आता मी तव्यावर तेल टाकून ते छान अशा खरपूस होईपर्यंत परतून घेईल. तुम्ही बघू शकता किती छान अशा वड्या निघालेल्या आहेत. मी तरी शिल्लक राहिलेल्या शेपूच्या भाजीपासून बनवल्या, पण नेक्स्ट टाईम मी फ्रेश भाजी घेऊन येईल आणि त्याचं नक्कीच बनवत जाईल, कारण खरंच खूप छान टेस्ट आलेली होती. तुम्हीही नक्कीच ट्राय करून बघा. मुलं देखील आवडीने खातात, कारण शेपूची भाजी खायला बरेच जण कंटाळा करतात. या पद्धतीने नक्कीच त्यांना आवडेल. आता इथे वड्या छान अशा लालसर रंग होईपर्यंत परतून झालेल्या आहेत. तुम्ही या सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही देखील एकदा नक्कीच ट्राय करा. तुम्ही इथे बघू शकता किती छान अशा शेपूच्या वड्या तयार झाल्या आहेत.